अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय. मात्र त्यापूर्वी अमावस्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. महाराष्ट्रात ही आषाढ महिन्याची शेवटची तिथी असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढ अमावस्या ही केवळ अमावस्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारी, पितृस्मरण, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ अमावस्या 2026 कधी आहे? पंचांगानुसार तिथी तारीख 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार. अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 सुरू होते. अमावस्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 संपते. आषाढ अमावस्याला दीपपूजनाचं मोठं महत्त्व आहे. आषाढ अमावस्या ही पितृपूजन, दान, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यफलदायी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठीही ही परंपरा पाळली जाते. दीप अमावस्याला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? महाराष्ट्रात आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची एक जुनी आणि लोकप्रिय लोकपरंपरा आहे. ही प्रथा मुख्यतः धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक मंगलकामना आणि मुलांच्या आरोग्याच्या प्रार्थनेशी जोडलेली आहे. श्रद्धेनुसार दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य, सुख आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना करणे. ही प्रथा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते. कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे? लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी लाभते. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक. कणिक ही अन्नाचे तर दिवा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेलाचा दिवा लावून मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना व्यक्त करणे. श्रावणाच्या स्वागताची परंपरा. दीप अमावस्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागावा. कौटुंबिक संस्कार. या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात, आशीर्वाद देतात
आणि गोड पदार्थ खाऊ घालतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोचतात. आषाढ अमावास्येला दीपपूजन कसे करावे? महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवा हा ज्ञान, तेज, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघर मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठीही ही परंपरा पाळली जाते. दीपपूजनाची सोपी पद्धत. दिवे स्वच्छ करा. घरातील पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. शक्य असल्यास चिंच, लिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धतीने दिवे स्वच्छ करावेत. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. दिव्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. कापसाची वात वापरावी. दिवा लावल्यानंतर ही प्रार्थना म्हणू शकता. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तसेच दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरुतो मे पापम, दीपज्योती नमोस्तुते हा श्लोक म्हणावा. भगवान गणेश, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि आपल्या कुलदेवतेची आरती करावी. दीपांची प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.